नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, एमपीएससी मार्फत उपसंचालक पदाची डीव्हीईटीच्या एक जाहिरात आली होती आणि त्याच सोबत प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदाची गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजची सुद्धा जाहिरात काढण्यात आलेली होती। यांचे फॉर्म सबमिट करून सुद्धा त्याची लास्ट डेट जाऊन सुद्धा आता जवळपास 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला। पण जेव्हा हे फॉर्म आपण सबमिट केले त्यावेळेस मराठा रिझर्वेशन म्हणजे एसईबीसीचं आरक्षण हे पास झालेलं नव्हतं। आता ते आरक्षण पास झालं तर त्याचे काय बदल होऊ शकतात, चेंजेस होऊ शकतात, हे या व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत। तर चला या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी समजून घेऊ। तत्पूर्वी आपली एक बॅच ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू आहे, म्हणजे लाईव्ह आहे सध्या। आपण बऱ्यापैकी सिलेबस कव्हर केला, त्याच्या प्रॉपर डिजिटल बोर्डच्या रेकॉर्डिंग म्हणजे मी जसा तुमच्याशी बोलतोय ना तशाच प्रकारच्या व्यवस्थित रेकॉर्डिंग आपण बनवलेल्या होत्या। त्यांचा सुद्धा एक कोर्स आपण लॉन्च केलेला आहे। सुरुवातीला याची फीस 10,000 ठेवली होती, नंतर आपण 25% लगेच डिस्काउंट देऊन 7,500 प्लस जीएसटी वर केला होता। आता आणखीन त्याच्यावर सुद्धा आपला अक्षय तृतीयेचा 20% डिस्काउंट चालू आहे। म्हणजे आता ही बॅच तुम्हाला 5,999 प्लस जीएसटी मध्ये पडणार आहे। यामध्ये तुम्हाला पूर्ण टेस्ट सिरीज आहेत, सर्व नोट्स प्रॉपर अवेलेबल करून दिलेल्या आहेत। म्हणजे इन शॉर्ट तुम्ही हे समजून घ्या की या बॅच पेक्षा बाहेरचं तुम्हाला काहीही करायची गरज नाही। आणखीन सुद्धा वेळ आहे, तर तुमचा तो प्रिपरेशन सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतं। मित्रो बघा, आपल्याकडं जे वॅकन्सीज आहेत ते 123 ज्या आहेत ते प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदाचे आहेत आणि 6 ज्या आहेत ते डेप्युटी डायरेक्टर डीव्हीईटीच्या वॅकन्सीज आहेत। क्लिअर? ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती आणि या 123 आरक्षणानुसार दिलेल्या होत्या। म्हणजे एससी साठी किती, एसटी साठी किती, ओबीसी साठी किती, ईडब्ल्यूएस साठी किती, राईट? आता याची पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट ही रिवाइज होईल। ज्या आताच राज्यसभेची रिवाइज झाली तशी ही सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट रिवाइज होईल, कारण एक्झाम झालेली नाही आहे। तर एमपीएससी मार्फत ही ऍडव्हर्टाइजमेंट रिवाइज करण्यात येईल। तेव्हा जेव्हा ही रिवाइज होईल तर पूर्ण एससी, एसटी, ओबीसी, राईट, ईडब्ल्यूएस, एनटी, ओके, व्हीजेएनटी, राईट, त्यानंतर एसबीसी आणि त्याच सोबत आता एक नवीन कॅटेगरी ऍड झाली ती म्हणजे एसईबीसी, राईट? तर कोणाला किती जागा आहेत याचा मॅट्रिक्स सुद्धा मिळून जाईल, त्याच्यावरून आपल्याला कळेल की एसईबीसीच्या जागा किती आहेत ते, राईट? पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट ही आता रिवाइज होईल, राईट? त्यावेळेस आपल्याला आपला जो ऑलरेडी सबमिटेड फॉर्म आहे तो फॉर्म एडिट करण्याची संधी मिळेल, राईट? म्हणजे तिथं आपली समजा काही लोकांनी मराठा कॅटेगरीचे आहेत, मराठा कास्टचे आहेत, त्यांनी ईडब्ल्यूएस रिझर्वेशन घेतलं होतं, क्लिअर? आता त्यांना एसईबीसीचं घ्यायचं आहे तर मग तो फॉर्म त्यांना एडिट करता येईल। एसईबीसी तुम्ही तिथं कॅटेगरी मेन्शन करू शकता, क्लिअर? आणि तो फॉर्म पुन्हा सबमिट करू शकता। त्यासाठी तुम्हाला एसईबीसीचं सर्टिफिकेट काढावं लागेल। आता राज्यसभेला जवळपास 20 दिवसाचा कालावधी दिला, पण आपल्यातले बरेच लोक ऑलरेडी जॉब करतायत, त्यामुळे त्यांचा बिझी शेड्यूल आहे। तो होऊ शकतं की त्यावेळेस तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही की तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढू शकाल, कारण तहसीलला जायचं, पुन्हा डॉक्युमेंट वगैरे एकत्र करून कास्ट सर्टिफिकेट काढायचं। त्यामुळे आताच हे कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, क्लिअर? आताच हे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काय करायचं, काढून घ्यायचं। जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा, जेव्हा ही प्रोसिजर चालू होईल, ओके, जेव्हा तुम्हाला एडिट करणं फॉर्म चालू होईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवेल की प्रोसिजर पूर्ण सुरू झालेली आहे। आता ऍडव्हान्स मध्ये राज्यसभेचं आलोय तेव्हा मी ते पूर्ण रीड केल्यानंतर मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगण्यासाठी आलोय की तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या जर तुम्ही एसईबीसी मध्ये येत असाल तर, क्लिअर? कधी कधी काय होतं की तहसीलमध्ये वेळ लागतो, बऱ्याचसे प्रॉब्लेम येतात, तहसीलचे कामं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ऍडव्हान्स मध्ये या गोष्टी तुम्ही तुमच्या कंप्लीट करून घ्या, क्लिअर? तर आलं एसईबीसीचं पूर्ण क्लिअर झालं। आता बऱ्याच लोकांचा आणखीन एक डाऊट होता की सर जर फॉर्म एडिट होत असतील तर नवीन लोकांना अप्लाय करता येतं का? तर नाही, जे लोक ऑलरेडी ज्यांनी फॉर्म सबमिट केला ना त्यांचा फॉर्म आता एडिट करत आहे, राईट? म्हणजे जेव्हा येईल तेव्हा, सध्या डेट आली का यांची? तर नाही, सध्या राज्यसभेचं चालू आहे। तुमची डेट जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला ते कळवेल, क्लिअर? त्यामुळे त्याच लोकांनी ज्यांनी ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेले आहेत त्यांनाच त्यांचे आता फॉर्म एडिट करता येतील, पण त्यासाठी तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट लागेल ते काढून घ्या। फायनान्शियल इयर सुद्धा चेंज झालेला आहे, त्यामुळे हे कास्ट सर्टिफिकेट कुठे ना कुठे तुम्हाला कामी येणारच आहे, तर ते तुमची तयारी ऑलरेडी तयार करून ठेवा, क्लिअर आहे? याच्यात काही जरी डाऊट असेल तर तुमच्या बऱ्यापैकी सर्वांकडे माझा नंबर ऑलरेडी आहे, तुम्ही मला मेसेज ड्रॉप करू शकता। कॉलचं काय होतं की मी कुठल्या कुठल्या सेशन मध्ये बिझी असतो तर मला कॉल घेता येत नाही, मेसेज करा, मी मेसेजचा रिप्लाय नक्की करत असतो। किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल, काही प्रॉब्लेम येणार नाही,
क्लिअर? त्यामुळे व्यवस्थित तयारी करा. आणखीन सुद्धा वेळ गेलेला नाही. 2-2.5 महिने आणखीन सुद्धा मिळू शकतात. राईट? काय माहित, एखाद्या वेळेस होऊ शकतं की मागे पुढे आणखीन एक्झाम होईल. त्यामुळे तयारी करा, व्यवस्थितपणे वेळ देऊन तयारी करा. आपली ही बॅच सुद्धा आहे. या बॅचच्या बाहेरचं तुम्हाला काही करायची गरज भासणार नाही. क्लिअर? आणि व्यवस्थितपणे तुमचा सिलेबस सुद्धा ऑलमोस्ट आता कव्हर होत आलेला आहे. तरी मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.